नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला एक शुभाचं गुपित समोर येणार आहे. त्याचबरोबर स्वीटीने पण आता नावाचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे स्वीटी मकरंद किल्लेदार या नावाचा तिने स्वीकार केलेला आहे. त्या नावाच्या सही करून तिने एक नवीन सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर इकडे आता सीमाने खूप मोठा डाव रचलेला आहे. माणसं मोजणीसाठी बोलवलेले आहेत. प्लॉटिंगची मोजणी करायची आहे आणि नारडा किल्लेदारचं नारडा बिल्डरचं जे डील आहे ते तिनं करायचं ठरवलेलं आहे. या गोष्टीची घरात कोणालाही कल्पना नाही, कारण शुभांगी आणि यशवंत दोघंही आता गावी जाणार आहेत आणि त्याच संधीचा फायदा घेत तिने हा सगळा डाव आखलेला असतो. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सानू रडत बाहेर आलेली असते. ती रडत बसलेली असते, हमसून हमसून रडत असते. त्याचवेळी शुभा तिथं जाते. शुभाच्या डोक्यातून यशवंतने जे बोललेले चक्र असतात, जे शब्द असतात, त्याचं चक्र सुरू झालेलं असतं आणि ती विचार करत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे कशा पद्धतीनं मी मॅनेज करणार आहे, गावी मला करमणार आहे का, माझी सानू ही ते एकटी असताना मी तिकडे राहू शकणार आहे का, असे प्रश्न शुभाच्या समोर उभे राहिलेले असतात. शुभा सानूला म्हणत असते, काय झालं बाळा? तेव्हा सानू म्हणत असते की आजी, तू आणि आजोबा दोघंही जाणार आहात का? मला इथे नाही करमत आहे. मला कळलं आहे की तुम्ही कायमचे जाणार आहात. तेव्हा शुभांगी म्हणते, नाही रे बाळा, कायमचे कसे जाईल, लगेच येणार आहे परत आम्ही, नाही जाणार गावी कायमचं, असं म्हणत शुभा तिची समजूत घालत असते, तिच्याशी बोलत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मकरने दरवाजा उघडलेला असतो आणि त्याचवेळी सीमा दारात असते आणि ती प्रश्नार्थक नजरेने पाहत असते. तेव्हा मकरन आणि त्याचबरोबर स्वीटी दोघंही उत्तर देतात. सीमाला स्वीटी सांगू लागते की मेरा कोई सामान यहाँ रह गया था, ऐसा मुझे लग रहा था, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर सीमा म्हणते की ठीक आहे. आणि स्वीटी नंतर सांगते, पण माझं सामान आंटीच्या रूममध्ये शिफ्ट केलेलं आहे, ते माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं स्वीटी तिथून निघून जाते आणि मग आता मकरनशी बोलायला उभी असते, ती म्हणजे सीमा. सीमा मकरनला विचारत असते की नक्की कलिगच आहे ना, नाही किती दिवस राहणार आहे, लोकांचे प्रश्न चालू होणार आहेत. काल भाऊ आले होते ना, भाऊ विचारत होते कोण आहे मुलगी म्हणून, आणि ह्या सर्व गोष्टी बोलत असते. तेव्हा मकरन म्हणत असतो, हो चालू आहे तिच्या जॉब इंटरव्ह्यूचं, बघूया काय होणार आहे. नाही अजूनही कलिगच आहे का, असा प्रश्न तिने विचारलेला आहे, कारण सीमाला संशय आलेला आहे की नक्कीच काहीतरी वेगळं आहे असं तिला वाटत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता समीर पण बाहेर आलेला असतो आणि तो आईशी बोलत असतो. तो म्हणत असतो की आई, तुला माहिती होतं ना बाबांचा हा निर्णय? तर लगेच शुभा म्हणत असते की हो. त्यावेळेस समीर म्हणत असतो की आई, तुला पटतंय का, तू राहू शकणार आहेस का तिथे चढ उतार असेल, तुला करमेल का? तेव्हा शुभा म्हणत असते, एवढं मोठं घर आहे, काम असेल दिवसभर. तेव्हा तिला लगेचच समीर म्हणत असतो, हो बरोबर आहे, काम असेल दिवसभर, हे सगळं मान्य आहे, पण तिथली जी चढ उतार आहे त्याने तुला त्रास होणार नाही, असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे समीर म्हणत असतो की आई, काय माहिती, मला ना पटतच नाही आहे ही गोष्ट, तू जाणार आहेस ही गोष्ट मला पटतच नाही, असं समीरचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर समीर म्हणत असतो की काहीही झालं तरीही आई, मला असं वाटतंय की तू जाऊ नयेस तिथे, कारण तू जर तिकडं गेलीस तर खूप अवघड होणार आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी इकडे समीर आईला म्हणत असतो की मला असं वाटतंय की नाही गेलं पाहिजे तू, असं तिचं म्हणणं असतं. त्याचवेळी इकडे शुभा म्हणत असते की तसं नाही रे, त्यांच्या इच्छेसाठी मी काहीही करायला तयार आहे, हे शुभा बोलत असते. परंतु समीरचं म्हणणं असतं, पण आई माझं काय, सानू बघितलंस ना, तुझ्या मांडीवर शांत झोपून गेली. त्यावेळेस इकडे शुभा म्हणत असते, असं काय रे, आता तुम्ही मोठी झालेले आहात, सगळी जबाबदारी तुम्ही सांभाळू शकता, आम्हाला दोघांनाही तुमच्याबद्दल तेवढा विश्वास आहे, म्हणून तर हा निर्णय आम्ही घेत आहोत ना. तेव्हा समीर म्हणत असतो, हो आई बरोबर आहे, पण आज मला लहानच राहू दे, बघितलं ना, सानू लहान आहे, तुझ्या मांडीवर शांत तुझ्या कुशीत झोपून गेलेली आहे, आजच्या दिवस तरी मला लहान राहू दे, त्यामुळं जेव्हा तुम्ही जाल तेव्हा मला मोठं व्हावंच लागणार आहे, हे समीर इमोशनल होऊन बोलत असतो. तो रडत असतो. त्याला ही गोष्ट सहन होत नसते की आपली आई ही आपल्याला सोडून आता गावी जाणार आहे. या गोष्टीचा धक्का मात्र समीरला खूप बसलेला असतो आणि त्याच्या लक्षातच येत नसतं की आपल्याला ही गोष्ट ॲक्सेप्ट करावी लागणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे समीर म्हणतो की आई, मला पण तुझ्या मांडीवरती झोपायचं आहे. मग एका मांडीवरती सानू झोपलेली असते, दुसऱ्या मांडीवरती समीर असतो आणि
शुभा त्या दोघांकडेही पाहत असते, कारण शुभाला कळतच नसतं की समीरची समजूत कशी घालू, कारण शुभालाही तिथे जाण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो. पण इकडे समीर म्हणत असतो की आई, आपण तुझ्या डॉक्टरांशी बोलूया आणि त्यानंतरच आपण डिसिजन घेऊया, असं समीरचं म्हणणं असतं. परंतु इकडे शुभा म्हणत असते की चालेल. शुभा मात्र मुलांच्या आणि त्याचबरोबर नवऱ्याच्या अशा दोन्ही गोष्टींमध्ये ती अडकलेली असते. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की सीमा आता पुन्हा नारडा यांच्या ऑफिसमध्ये गेलेली आहे आणि नारडा म्हणतात की हां, आज अपॉइंटमेंट न घेताच आला परत. तेव्हा इकडे सीमा म्हणत असते की हो, तुमचा प्रपोजल काय आहे ते मला ऐकायचं आहे, नक्की तुम्ही काय फायदा देणार आहात, त्यासाठी मी तिथं आलेली आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे ती आलेली असते तेव्हा नारडा तिला बोलत असतात. त्याचवेळी इकडे स्वीटी जी असते ती स्वीटी मकरंद किल्लेदार, आता तिचं नवीन नाव आहे, त्या नवीन नावाची ती प्रॅक्टिस करत आहे. त्या नवीन नावाचं तिला सही करायची आहे, कारण त्या नवीन नावाचा तिने स्वीकार केलेला आहे, कारण नुकतंच मकरंद आणि स्वीटी यांचं लग्न झालेलं आहे आणि ते आयुष्य ती जगत आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की स्वीटी तिच्या नावाची सहीची प्रॅक्टिस करत आहे आणि इकडे मकरंद तिथं आलेला असतो. मकरंदला मात्र स्वीटीचं हे काय चाललेलं आहे याबद्दल काहीही माहिती नसतं आणि त्याचबरोबर मकरंद तिला म्हणत असतो की काय करतेस तू हे. तेव्हा स्वीटी म्हणत असते, तुझ्यापेक्षा ना अंकल आहेत ना, अंकलच खरं तर खूपच चांगले आहेत, कारण काहीही झालं तरीही अंकलच एवढं व्यवस्थितपणे बघितलं ना, आंटीजीला गावी घेऊन जाण्यासाठी किती ते एक्सायटेड झालेले आहेत आणि तू कसा आहेस रे, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर तिने सहीची प्रॅक्टिस केलेली असते हे मकरंदच्या लक्षात येतं आणि मकरंद म्हणत असतो, कळतंय का तुला काय केलेलं आहेस तू हे. तेव्हा स्वीटी म्हणत असते, नाही, काही नाही केलेलं, असं स्वीटीचं म्हणणं असतं. आणि स्वीटी इकडे मकरंदला म्हणत असते की नाही रे, काही नाही आहे, असं बोलत ती तिथं उभी असते आणि त्याचबरोबर मकरंदला मिठी मारते. मकरंदला म्हणते की तुला कळत नाही आहे का रे, आपलं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि तरीही तू माझ्याशी अशा पद्धतीनं वागत आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. स्वीटी मात्र एक्सायटेड असते, काही करून तिला या सगळ्या गोष्टींमध्ये खूपच आनंद होत असतो आणि हे सगळं ती बोलत असते. त्याच वेळेस मकरंद तिला रूमच्या बाहेर जायला सांगतो, परंतु मकरंद जेव्हा तिला रूमच्या बाहेर जायला सांगत असतो तेव्हा मात्र स्वीटीने काय केले कागदावर ते पाहत असतो आणि तो कागद ओढून तिथून वाऱ्याने बाहेर जातो. स्वीटी मात्र खुश असते. स्वीटीला या गोष्टीचा आनंद वाटत असतो की एवढं छान कुटुंब आहे, एवढे सगळी लोक छान आहेत, या गोष्टीचा आनंदही स्वीटीला तेवढाच वाटत असतो आणि स्वीटी त्यासाठी हे सगळं बोलत असते. त्याचबरोबर पुन्हा माघारी येते आणि मकरंदला मिठी मारते आणि ती पुन्हा मकरंदच्या मिठीत विसावलेली असते. तर इकडे आता नारडा बिल्डर हे बोलत असतात. ते म्हणत असतात की आम्ही तुम्हाला आमचं प्रपोजल का सांगू, आमच्याकडून काय बेनिफिट असणार आहे आम्ही तुम्हाला का सांगू, कारण तुम्ही ओनर नाही आहे, तिथे टेनंट आहात. तेव्हा सीमा म्हणते की नाही, मी ओनर आहे. तेव्हा ते म्हणतात की त्या बंगल्याचे ओनर जे आहेत ते शुभांगी किल्लेदार आणि यशवंत किल्लेदार हे आहेत आणि तुम्ही टेनंट आहात, कारण तुम्ही त्यांच्या. तेव्हा सीमा म्हणते मी त्यांची सून आहे, त्यांचा मोठा मुलगा समीर किल्लेदार याची बायको आहे. तेव्हा ते म्हणतात पण आम्हाला प्रूफ हवं आहे ना, तसे पेपर्स आम्हाला हवे आहेत, लिगल डॉक्युमेंट्स आम्हाला हवे आहेत, तरच आमचा विश्वास बसणार आहे की तुम्ही त्यांची सून आहात याच्यावरती. तेव्हा मात्र सीमाला धक्का बसतो. सीमा विचार करू लागते आता काय करायचं. आणि त्याचवेळी नारडा तिला म्हणत असतात, कसं आहे माहिती आहे का, तुमच्या माहितीत नसेल तर मी सांगतो तुम्हाला, यशवंत किल्लेदार यांना एक मुलगी आहे, त्या अर्थाने त्याचा जावई एक आहे आणि दुसरा मुलगाही त्यांना आहे, त्यामुळं ही ऑथॉरिटी तुमच्याकडे नाही. इकडे आता शुभांगी आलेली असते आणि ती यशवंतशी बोलत असते. यशवंत म्हणत असतो की मी एक निर्णय घेतलेला आहे, आता हे जे आपलं घर आहे ना ते मुलांच्या नावावर करून टाकायचं आणि आपली जी संपत्ती आहे ती तिन्ही मुलांमध्ये वाटायची, आपण तर बोरखळला जाणार आहोत, या सगळ्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही, असं तो बोलत असतो. तेव्हा शुभांगी म्हणत असते हे काही का असेना, पण एवढी मला तर गरज नाही वाटत. तेव्हा यशवंत म्हणत असतो गरज कशी नाही आहे शुभांगी, हे आपण आहे तोपर्यंतच केलं पाहिजे ना शुभा. तेव्हा शुभांगी म्हणते तुम्ही काही का असेना, पण मी जिवंत असेपर्यंत हे घर मी कोणालाही विकू देणार नाही, हा निर्णय शुभांगीनं घेतलेला असतो. आणि त्याचवेळी यशवंतलाही धक्का बसतो. इकडे सीमा म्हणत असे म्हणजे, तेव्हा ते सांगतात की तुमच्याकडे ओनरशिपचे असे कोणते डिटेल्स आहेत का. हां, तशी ऑथॉरिटी आहे ती म्हणजे समीर किल्लेदार यांना. त्याचवेळी समीरचा फोन आलेला असतो आणि सीमा समीरला म्हणत असते की
काय झालं बोल लवकर, मी मीटिंगमध्ये. समीर म्हणत असतो की आई बाबा उद्याच बोरखेडला जायला निघत आहेत, त्यामुळं मला एक सांग, तुला उद्या वर्क फ्रॉम होम घ्यायला जमणार आहे का? मला जमणार नाही, कारण आपल्या सानूचं काय करायचं आहे तो प्रश्न पडलेला आहे. तेव्हा सीमा मात्र खुश होते. सीमा म्हणते काय सांगतोस, उद्याच जाणार आहेत? तेव्हा इकडे समीर म्हणत असतो तुला आनंद होतोय? तेव्हा सीमा म्हणत असते नाही तसं नाही रे, त्यांची इच्छा आहे ना, मग त्यांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे असं ती बोलत असते. तेव्हा समीर म्हणत असतो की हो. समीर मात्र खूप समजून घेऊन तिच्याशी बोलत असतो. तिला म्हणत असतो की काही झालं तरीही मी तुला सांगतोय, मी तुझ्यावर रागवत नाही आहे किंवा तुला काही बोलत नाही आहे असं तो बोलत असतो. आणि त्याला समजून घ्यायचं असतं, सगळ्यांना तो समजून घेत असतो, सगळ्यांशी छान पद्धतीनं तो बोलत असतो. परंतु इकडे सीमाच्या डोक्यात मात्र वेगळाच डाव सुरू असतो. त्याचवेळी इकडे सीमाला ते म्हणत असतात की आम्ही जोपर्यंत प्लॉटची मोजणी करत नाही आमच्या पद्धतीनं तोपर्यंत या गोष्टी होणार नाहीत असं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी सीमा म्हणते की तुम्ही उद्याच या प्लॉटची मोजणी करायला, कारण तिला आता इथंच एक कुलीत मिळालेलं असतं, इथंच गभाड मिळालेलं असतं, कारण हे दोघंही गावी जाणार असतात. इकडे स्वीटीला मकरंद समजावत असतो. तेव्हा स्वीटी म्हणत असते काय झालं? तेव्हा मकरंद म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, अजूनही आपण इथे कोणाला सांगितलं नाही आहे असं नको करूस तू. परंतु बिचाऱ्या स्वीटीला खूपच एक्साइटमेंट असते, तिला खूप छान वाटत असतं, कारण फायनली स्वीटी ही मकरंदची बायको झालेली असते. नुकतंच लग्न झालेलं आहे, आपलं नवीन लग्न झालेलं आहे असं तिचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यशवंत बाहेर गार्डनमध्ये झाडांना पाणी देत असतो. तेव्हा तिथं आलेली असते ती म्हणजे त्यांची मुलगी मिथू तिथं आलेली आहे. आणि मिथू हे सगळं जेव्हा तिथं आलेली असते ती म्हणत असते बाबा काय आज गार्डनिंग वगैरे तुमचं? तेव्हा ते म्हणतात की आज तू इकडे कशी काय? तेव्हा मिथू म्हणते की बाबा इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे का, त्यासाठी आलेली आहे. आता पैसे आहेत त्याची कुठे काय करायचं हे सगळं ठरवलं पाहिजे. तेव्हा बाबा तिला म्हणतात की काहीच हरकत नाही आहे, तू आहेस ना, मग मला टेन्शन घ्यायची काय गरज आहे, या सगळ्या गोष्टी बघायला तू आहेस ना माझ्यासोबत. मिथू ही बाबांची खूप लाडकी मुलगी आहे आणि तिच्यावर त्यांचा पूर्णपणे विश्वास आहे. आणि आता मिथूने सांगितलेलं आहे म्हणल्यावर बाबा त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवणार असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की मिथू म्हणत असते की ही कॉफी घ्या, ते इकडे द्या माझ्याकडे. आणि बाबा म्हणत असतात की तू साखर नाही टाकली याच्यामध्ये. तेव्हा मिथू म्हणत असते नाही तुम्ही साखर घ्यायची नाही आहे, डायबिटीज आहे. तेवढ्यातच ते आत निघून जातात. इकडे स्वीटी आलेली असते. स्वीटी म्हणत असते की आज तू फुलं आणायला गेलेलीस का? स्वीटीला मिथू विचारत असते. स्वीटी म्हणत असते की हो. तेवढ्यातच शुभांगी तिथं आलेली असते आणि ती म्हणत असते की अगं काय चाललंय, हे कॉफीचा हातातच आहे तुझ्या, थंड होईल ती, जा बरं आज जा तू. आणि ती स्वीटीला म्हणत असते की याच्यामध्ये रेड कलरचं फूल नाही आणलंस का तू? स्वीटी मात्र विचार करत असते की रेड कलरचं फूल कोणतं आहे, हा प्रश्न स्वीटीकडे असतो. तेव्हा शुभांगी तिला सांगत असते गणपती बाप्पाला वाहतात रेड कलरचं असतं, मध्ये तुरा असतो, अशा भाषेमध्ये ती समजवत असते. त्याचवेळी एक कुरिअरवाला तिथं येतो आणि कुरिअरवाला म्हणत असतो की मला ना हे सगळं बोलायचं आहे असं कुरिअरवाला म्हणत असतो. आणि कुरिअरवाला म्हणत असतो की हे लेटर समीर किल्लेदार यांचं आहे असं म्हणता क्षणी लगेचच तिथे लेटर घेतल्यानंतर तो म्हणत असतो की याच्यावरती सही करा असं सांगता क्षणी इकडे समीरच्या नावाचं लेटर आलेलं आहे आणि आपल्याला सही करणं गरजेचं आहे. ही गोष्ट जेव्हा लक्षात येते तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की स्वीटी पाहत असते, कारण शुभांगीची खूपच तारांबळ उडालेली असते आणि शुभांगी ही तिथे उभी आहे आणि तिला सही करता येत नाही. या गोष्टीमध्ये तिला खूपच भीती वाटत असते आणि त्याचबरोबर स्वीटी हे सर्व पाहत असते. मग आता स्वीटी शुभांगीकडे येते आणि शुभांगीला बोलत असते. म्हणजे स्वीटीने आत्ता शुभांगीची मदत केलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. पण इथे घाम फुटलेला आहे तो शुभांगीला. याचाच अर्थ शुभांगीचं असं कोणतं तरी गुपित आहे की जेव्हा पेन आणि पेपर हातात आला की शुभांगीला कळायचं बंद झालेलं असतं, तिला घाम फुटलेला असतो आणि शुभांगीकडे स्वीटी पाहत असते. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शुभांगी ही यशवंतला म्हणत असते की अहो मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि शुभांगी इकडे पेपर घेऊन त्याच्यावरती प्रॅक्टिस करत असते, ज्या पेपरवरती स्वीटी किल्लेदार अशी सहीची प्रॅक्टिस स्वीटीने केलेली असते. आणि त्याच पेपरवरती आता शुभांगी प्रॅक्टिस करत असते. आणि जेव्हा शुभांगी त्या पेपरवरती प्रॅक्टिस करत आहे तेव्हा स्वीटी इकडे मकरंदकडे आलेली आहे आणि ती म्हणत असते की सकाळचा तो पेपर कुठे आहे माझा, ज्याच्यावरती मी माझ्या नावाची प्रॅक्टिस करत होते. मकरंद म्हणत असतो मला नाही माहिती कुठं आहे तो पेपर. स्वीटी म्हणत असते सांग ना, मी इथंच ठेवलेला होता. आता स्वीटीने इथे स्वीटी किल्लेदार या नावाची प्रॅक्टिस केलेली आहे आणि तो पेपर आता गायब झालेला आहे. आणि त्याचवेळी इकडे स्टिकी नोट्सला आता
सीमाने तोच पेपर उचललेला आहे आणि तो चिकटवत आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे स्वीटीच्या नावाचा पेपर आता सगळीकडे फिरत आहे आणि स्वीटीने त्याच्यावर सही केलेली आहे. म्हणजे लवकरच स्वीटीचे हे गुपित सर्वांच्या समोर येणार आहे. पण शुभांगी मात्र इकडे यशवंतच्या समोर उभी आहे आणि ती यशवंतला म्हणत असते की मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. मला एक सांगा की माझं जे गुपित आहे ते तुम्ही कधीच कोणाला सांगायचं नाही, कधीच कोणाच्या समोर उघडायचं नाही, असं ती दम देऊन बोलत असते. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे शुभांगीला यशवंत साथ देत असतो. परंतु स्वीटीने पण मात्र एक निर्णय घेतलेला असतो. तो म्हणजे स्वीटीने या सर्व गोष्टी करताना तिने विचार केलेला आहे आणि ती शुभांगीची ही तेवढीच साथ देत आहे. त्याचवेळी यशवंत पण हात जोडून शुभांगीला सांगत आहे की हो, काही हरकत नाही आहे, मी तुझं गुपित कोणाच्या समोरही उलगडणार नाही असं तिने सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर सीमा पण आता खुश झालेली आहे. तर इकडे आता नारडा बिल्डरची माणसं मोजणीसाठी आलेली आहेत. सीमाने त्यांना घरात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडून मोजणी करून घेत आहे. या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर इकडे सीमाने नारडा बिल्डरच्या माणसांना बोलवलेलं आहे. ती आता सार्थक बंगल्याच्या समोर उभी आहे आणि सार्थक बंगल्याच्या समोर उभी असून ती म्हणत आहे की काहीही झालं तरीही हा बंगला मला विकायचा आहे. आणि ती तिला फोन करून सांगत आहे की आज मी शुभांगी किल्लेदार आणि यशवंत किल्लेदार यांचं घर विकत आहे. हे जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा मात्र इथे खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि शुभांगी आणि यशवंत आता घराच्या बाहेर गेलेले आहेत आणि हा निर्णय या सीमाने घेतलेला आहे. नारडा बिल्डरची माणसं तिथं आलेली आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.